हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सांबर क्लासेस. आजच्या व्हिडिओमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन हा जो सेकंड पॉइंट आहे या चॅप्टरचा त्यावरील एक्सरसाइज 1.2 आणि क्वेश्चन नंबर 1 हा आपण सॉल्व करतोय. काय दिलं त्या क्वेश्चन मध्ये? फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y is equal to f of x using the derivative of the inverse function x is equal to f inverse of y in the following. आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. त्यातला प्रॉब्लेम नंबर 1 हा आता आपण सॉल्व करतोय. काय दिलं फर्स्ट नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये? y is equal to root x. आता आपल्याला रूट हे जर साइन काढून टाकायचं असेल तर काय करू? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. देयरफॉर y square is equal to x. That is, we can write x is equal to y square. आता ही मिळाली व्हॅल्यू ऑफ x इन टर्म्स ऑफ y. आता याला काय करणार? डिफरन्शिएट. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y, तर हे होणार आहे dx अपॉन dy इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह d बाय dy ऑफ y स्क्वेअर आणि y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आहे 2y. आता y ची व्हॅल्यू काय आहे? अंडर रूट ऑफ x. ती जर पुट करून दिली तर हे होणार आहे 2 रूट ऑफ x. ही कोणाची किंमत आली? dx अपॉन dy. but dy upon dx is equal to 1 upon dx upon dy. हा रेसिप्रोकल असतो. इज इक्वल टू 1 अपॉन आणि dx अपॉन dy याची किंमत आपण काढलेली. किती आहे ती? 2 रूट x. सो हे आहे त्याचं फायनल आन्सर. dy upon dx is equal to 1 upon 2 root x. ओके. आता घेतोय आपण एक्झाम्पल नंबर 2. काय एक्झाम्पल बघायचे दिसते? y is equal to अंडर रूट ऑफ 2 मायनस रूट x. मागे पण सांगितलं की ही रूट साइन जर कट करायची असेल, काढून टाकायची असेल तर दोन्ही साइडचं काय घेतो आपण? स्क्वेअरिंग. हे घेतलं बघा पहिल्या स्टेप मध्ये. स्क्वेअरिंग y स्क्वेअर इज इक्वल टू 2 मायनस रूट एक्स. आता ट्रान्सफर केला. मायनस रूट एक्स या बाजूला घेतला, तो काय झाला? प्लस रूट एक्स. आणि इथे असणारा y स्क्वेअर तो जर इकडे ट्रान्सफर केला तर हा करणार आहे मायनस होणार आहे. ही झाली नेक्स्ट स्टेप. रूट एक्स इज इक्वल टू 2 मायनस वाय स्क्वेअर. आपल्याला रूट एक्स नको, आपल्याला काय पाहिजे? एक्स. सो अगेन स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. याचा स्क्वेअर केला तर रूट निघून गेला. इज इक्वल टू 2 मायनस वाय स्क्वेअर. त्या ब्रॅकेटचा काय केला? स्क्वेअर. सो हिअर एक्स इज द इनव्हर्स फंक्शन ऑफ वाय. एकदा x ची व्हॅल्यू मिळाली का त्याला काय करतो आपण? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. हे झालं dx अपॉन dy इज इक्वल टू d बाय dy ऑफ गिवन फंक्शन इज इक्वल टू. आता बघा डेरिव्हेटिव्ह कसा काढला. हा जो 2 होता तो स्टार्टिंगला आला. इथे कोणती प्रॉपर्टी यूज केली? d बाय dx ऑफ x रेज टू n जर असेल तर तो असतो n x रेज टू n मायनस 1. हा 2 पुढे आला आणि त्याची पॉवर 1 ने कमी झाली, म्हणजे इथे किती आहे? 1. हे फंक्शन असल्यामुळे कॉम्पोजिटची प्रॉपर्टी यूज केली तर परत याचा काय काढावा लागला? डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट स्टेप 2 इन ब्रॅकेट 2 मायनस वाय स्क्वेअर इंटू. आता डेरिव्हेटिव्ह काढताना 2 चा डेरिव्हेटिव्ह किती? 0 मायनस वाय स्क्वेअर त्याचा डेरिव्हेटिव्ह किती? 2y. झाला 2y. पुढे आता मायनस 2y इंटू 2 की झाला तो? मायनस 4y इन ब्रॅकेट 2 मायनस वाय स्क्वेअर. इथपर्यंतची स्टेप कंप्लीट झाली. आता पुढची स्टेप मायनस 4 इंटू हा जो y ऑलरेडी त्या y ची व्हॅल्यू माहिती आपल्याला. किती आहे त्या y ची व्हॅल्यू? ती व्हॅल्यू आहे अंडर रूट ऑफ 2 मायनस रूट एक्स. ती कशाची व्हॅल्यू आहे? y ची. ती इथे पुट केली इंटू हा जो 2 मायनस वाय स्क्वेअर. इथे बघा हा 2 मायनस वाय स्क्वेअर ही कशाची किंमत आली आहे? रूट एक्स. ती पण इथे पुट करून दिली रूट एक्स. आता यांचं मल्टिप्लिकेशन मायनस 4 इंटू रूट एक्स इंटू रूट ऑफ 2 मायनस रूट एक्स. ही कोणाची किंमत आहे? dx अपॉन dy. पण आपल्याला पाहिजे
dy अपॉन dx, त्याचा काय घेतला रेसिप्रोकल. सो -1 अपॉन हे त्याचं आन्सर. ओके, आता घेतोय आपण नंबर 3, थर्ड नंबरचा प्रॉब्लेम. हा इथे दिलाय बघा. काय दिलंय? y इज इक्वल टू क्युबिक रूट ऑफ x मायनस 2. हे क्युबिक रूट काढण्यासाठी दोन्ही साईडला काय घेतलं आपण? क्यूब. सो y क्यूब इज इक्वल टू x मायनस 2. आता हा -2 या साईडला जर ट्रान्सफर केला तर तो काय होतो? प्लस होतो. सो y क्यूब प्लस 2 इज इक्वल टू x मिळाली आपल्याला. कोणाची व्हॅल्यू मिळाली? x ची. सो x इज इनवर्स फंक्शन ऑफ y. आता याला काय करणार? डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y. तर x चा हा झाला dx अपॉन dy इज इक्वल टू हा जो y क्यूब प्लस 2 याचा काय घ्यावा लागणार आहे? डेरिव्हेटिव्ह. आता y क्यूब चा डेरिव्हेटिव्ह किती? 3y स्क्वेअर प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह किती? 0. तो लिहित नाही. 3 इंटू आता ही जी किंमत आहे ही कोणाची आहे? y स्क्वेअर. कशी आली ते सॉल्व्ह करून दाखवतो बघा इथे. y इज इक्वल टू कोणतं रूट आहे? क्युबिक रूट ऑफ x मायनस 2. बरोबर. हेच आपण लिहिताना असं लिहू शकतो x मायनस 2 रेस टू 1/3. त्याच्या पॉवरच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर क्युबिक रूट कसं लिहितो आपण? 1/3. स्क्वेअर रूट असेल तर 1/2, फोर्थ रूट असेल तर 1/4, nth रूट असेल तर 1/n. आता दोन्ही साईडचा आपण काय केला? स्क्वेअर. देअरफॉर y स्क्वेअर इज इक्वल टू हे ब्रॅकेट मध्ये टाकतो x मायनस 2 रेस टू 1/3 आणि त्या ब्रॅकेटचा परत काय घेतला? स्क्वेअर. लॉ ऑफ इंडायसेस a रेस टू m आणि रेस टू n ही जर प्रॉपर्टी यूज केली तर हा होतो a रेस टू m इंटू n. इथे हा जो 2 याला काय होऊन जातो? मल्टिप्लाय. देअरफॉर y स्क्वेअर इज इक्वल टू किती येतो? तो x मायनस 2 रेस टू हा 1 इंटू 2 हा झाला 2/3. ही कशाची व्हॅल्यू आहे? y स्क्वेअरची. बघा हा जो y स्क्वेअर त्याच्या जागेवर व्हॅल्यू पुट केली x मायनस 2 रेस टू 2/3. आपल्याला dx अपॉन dy नको, आपल्याला काय पाहिजे? त्याचा रेसिप्रोकल. सो dy अपॉन dx इज इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy. ती व्हॅल्यू फक्त इथे काय केली? पुट केली. 1/3 इन ब्रॅकेट x मायनस 2 रेस टू 2/3. कंडिशन काय? फॉर x ग्रेटर दॅन 2. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 4 इथे दिला बघा तो. y इज इक्वल टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट 2x मायनस 1. आता हा लॉग ज्यावेळेस इकडे डिवाइड होतो, लक्षात ठेवा रूल काय आहे? 1 अपॉन लॉग इज नथिंग बट एक्सपोनेन्शियल. ती टर्म काय होऊन जाते? e. हा जस्ट ट्रान्सफर केला तर हा झाला e रेस टू y इज इक्वल टू 2x मायनस 1. हा -1 जर इकडे गेला तर काय येणार आहे? देअरफॉर 2x इज इक्वल टू 1 प्लस e रेस टू y. हे ब्रॅकेट मध्ये पुट करतोय. आपल्याला तर x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो x इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट 1 प्लस e रेस टू y. हा मिळाला आपल्याला x मिळाला 1/2 इन ब्रॅकेट 1 प्लस e रेस टू y. सो x इज इनवर्स फंक्शन ऑफ y. एकदा x मिळाला की त्याचं काय करतो आपण? डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y. सो dx अपॉन dy इज इक्वल टू d बाय dy ऑफ गिवन फंक्शन. काय ते? 1/2 इन ब्रॅकेट 1 प्लस e रेस टू y. हा जो 1/2 कॉन्स्टंट आहे तो कुठे आला? आउटसाइडला. हा आउटसाइडला आला तर काय राहणार ब्रॅकेटमध्ये? ओनली 1 प्लस e रेस टू y. हा जो 1 त्याचा डेरिव्हेटिव्ह काय? 0 आणि e रेस टू y. मागे पण स्टँडर्ड फॉर्म्युला सांगितला d बाय dx ऑफ e रेस टू x. जर x हा व्हेरिएबल असेल तर एक्सपोनेन्शियल फंक्शन e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय? e रेस टू x. जर y व्हेरिएबल असेल तर e रेस टू y त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार? e रेस टू y अँड सो ऑन. इथे e रेस टू y असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय झाला? e रेस टू y. पण e रेस टू y ची व्हॅल्यू किती आहे? 2x मायनस 1. ती परत इथे पुट करून दिली. सो इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट 2x मायनस 1. हे मिळालं dx अपॉन dy. आता त्याचा रेसिप्रोकल म्हणजे लास्ट स्टेप dy अपॉन dx इज इक्वल 1 अपॉन dx अपॉन dy. ती व्हॅल्यू फक्त काय करून टाकली? पुट केली. हा जो 1/2 होता 2 हा न्यूमरेटर साइडला गेला. सो 2 अपॉन इन ब्रॅकेट 2x मायनस 1 हे त्याचं फायनल आन्सर. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 5. काय दिला प्रॉब्लेम? y
इज इक्वल टू 2x प्लस 3. 2x प्लस 3 हा 3 इकडे ट्रान्सफर करू आणि लिहिताना x साठी लिहिणार. सो 2x इज इक्वल टू y मायनस 3. Therefore x is equal to 1/2 in bracket y minus 3. हे ब्रॅकेट मध्ये टाका पाहिजे तर y minus 3 हे ब्रॅकेट मध्ये टाकलं. हा जो 2 मल्टिप्लाय हा काय झाला डिवाइड. आता x हे काय आलं फंक्शन इनवर्स फंक्शन ऑफ y लिहू शकता. दॅट इज x इज इनवर्स फंक्शन ऑफ y. आता याचं डिफरन्शिएट करू आपण. डिफरन्शिएटिंग विथ respect to y, therefore dx upon dy is equal to d by dy of 1/2 in bracket y minus 3 is equal to 1/2 हा कसा आहे कॉन्स्टंट आउटसाइड आला 1/2 into y. त्याचा डेरिव्हेटिव्ह किती 1 आणि 3 चा डेरिव्हेटिव्ह किती 0 म्हणजे हे आलं 1/2. बट dy upon dx is equal to 1 in bracket dx upon dy is equal 1/1/2. हा जो डिवाइड असलेला डिनॉमिनेटरचा 2 तो न्यूमरेटर साइडला जाईल इज इक्वल टू 2. हे त्याचं आन्सर. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 6. बघा काय दिले या प्रॉब्लेम मध्ये y इज इक्वल टू e रेस टू x मायनस 3. हा मायनस 3 कडे ट्रान्सफर केला तर e रेस टू x ची व्हॅल्यू राहणार आहे e रेस टू x इज इक्वल टू 3 प्लस y. आता ओनली जर x पाहिजे असेल तर e इनडायरेक्टली इकडे काय होतो डिवाइड होतो म्हणजे 1/e. मागे पण सांगितलं मी तुम्हाला की 1/log असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते e आणि हा जर इकडे डिवाइड केला और यू कॅन से 1/e इज नथिंग बट log. ट्रान्सफॉर्मेशन करताना e जर ट्रान्सफर केला 1/e तर log म्हणून कन्सिडर करायचं आणि log जर ट्रान्सफर केला तर 1/log म्हणजे e म्हणून कन्सिडर करायचं. हा रूल लक्षात ठेवा. सो हा e इकडे ट्रान्सफर केला तर इकडे घेताना काय घ्यावं लागेल लॉगरिथमची टर्म. सो x इज इक्वल टू log ऑफ 3 प्लस y मिळालं आपल्याला. व्हॅल्यू ऑफ x इज अ इनवर्स फंक्शन ऑफ y. आता त्याला काय केलं डिफरन्शिएट. सो dx अपॉन dy इज इक्वल टू d बाय dy ऑफ log ऑफ 3 प्लस y. आता इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ log x त्याचा फॉर्म्युला आहे 1/x. तो इथे यूज केला. सो याचं डेरिव्हेटिव्ह काढताना काय आलं ते 1/ पाहिजे तर हे ब्रॅकेट मध्ये पुट करू आपण 3 प्लस y. बट दिस 3 प्लस y इज नथिंग बट व्हॅल्यू ऑफ e रेस टू x. हे मिळालं dx अपॉन dy इज इक्वल टू 1/e रेस टू x. आणि लास्टच्या स्टेप मध्ये याचं काय करतो आपण रेसिप्रोकल. सो dy बाय dx इज इक्वल 1/dx अपॉन dy. हा फॉर्म्युला आहे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. याला मी बॉक्स करतो पाहिजे तर. प्रत्येक वेळेस dx अपॉन dy यावरून जर आपल्याला dy अपॉन dx मिळवायचं असेल तर हा फॉर्म्युला यूज करतोय. इज इक्वल टू 1/ याची किंमत आता काढली होती किती आहे 1/e रेस टू x. 2 टाइम्स डिवायडेशन मीन्स मल्टिप्लिकेशन. तर हा वरती निघून गेला. फायनल आन्सर आलं e रेस टू x. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 7. हा इथे दिले बघा प्रॉब्लेम नंबर 7. y इज इक्वल टू e रेस टू 2x मायनस 3. आता इन टर्म्स ऑफ x मिळवायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला e हा काय करावं लागेल इग्नोर करावं लागेल डिलीट करावं लागेल. कसा करणार तर e च्या ऑपोजिट काय असतं लॉग. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला. हा जस्ट इकडे या साईडला येतो ना 1/e म्हणजे काय होऊन जातो तो लॉग और टेकिंग लॉगरिथम ऑन बोथ साइड असं जरी म्हटलं तरी लॉग आणि e एकमेकांना काय होऊन जातो कॅन्सल. सो नेक्स्ट स्टेप मध्ये log y इज इक्वल टू काय राहिलं ओनली 2x मायनस 3. हा -3 या बाजूला काय होणार आहे प्लस होणार. बघा ही स्टेप इथे बाजूला लिहितो मी. log y इज इक्वल टू 2x मायनस 3 -3 इकडे आला. देअरफॉर 2x इज इक्वल टू 3 प्लस log y आणि ओनली x पाहिजे असेल त्याला ब्रॅकेट टाकला आपण. हा जो 2 मल्टिप्लाय तो काय झाला डिवाइड. सो 1/2 इन ब्रॅकेट 3 प्लस log y ही आली x ची व्हॅल्यू. इथे बघा
एक्स इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट 3 प्लस लॉग वाय. हे काय इनव्हर्स फंक्शन ऑफ वाय. एक स्टेप आपली कंप्लीट झाली. आता नेक्स्ट स्टेप मध्ये याचं काय करणार डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू वाय. सो dx अपॉन dy इज इक्वल टू d बाय dy ऑफ गिवन फंक्शन काय ते 1/2 3 प्लस लॉग वाय. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढताना 1/2 हा कसा आला आउटसाइडला आला. मग ते काय राहिलं फक्त 3 प्लस लॉग वाय. 3 चा डेरिव्हेटिव्ह किती 0 लॉग वाय. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय d बाय dx ऑफ जर लॉग x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन x. तेच जर व्हेरिएबल थीटा असेल d बाय d थीटा ऑफ लॉग थीटा इज इक्वल टू 1 अपॉन थीटा. ते जर इन टर्म्स ऑफ y असेल d बाय dy ऑफ लॉग y इज इक्वल टू 1 अपॉन y. इथे तेच आहे इन टर्म्स ऑफ काय y म्हणून लॉग y चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y. लिहिताना फक्त हा y आणि 2 असे कनेक्टिंग लिहिले 1 अपॉन 2y. y ची असणारी जी व्हॅल्यू आहे बघा ही y ची व्हॅल्यू आहे किती आहे ती e⁻2x - 3 इथे पुट करून दिली. हे मिळालं dx अपॉन dy. आता त्याचा रेसिप्रोकल सो dy अपॉन dx इज इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy. ती किंमत इथे पुट केली 1 अपॉन 1/2 इन ब्रॅकेट e⁻2x - 3. भागीला भागीला आपण म्हणतो बघा गुणीला तसं हा आला 2 e⁻2x - 3. हे त्याचं फायनल आन्सर. ओके. आणि आता एक्झाम्पल नंबर 8 बघा हे एक्झाम्पल दिलेले आहे. y इज इक्वल टू लॉग 2 बेस 2. इथला बेस आता e नाही बेस कोणता आहे 2 इन ब्रॅकेट x अपॉन 2. प्रत्येक वेळेस आपण म्हटलं होतं की लॉग जर ट्रान्सफर केला तर 1 अपॉन लॉग म्हणजे काय व्हॅल्यू घ्यायची e. हे केव्हा जर बेस त्याचा e असेल तर अदर दॅन e असेल तर तो जो बेस असेल तो इथे घ्यावा लागतो आपल्याला. म्हणून इथे तो घेताना 2 रेस टू y झाला. एक्सपोनेन्शियल रेस टू y ने घेता आपण काय घेतो आहे ते एक्सपोनेन्शियलच फंक्शन आहे पण e न घेता ऍज इट इज तो जो नंबर असेल तो घेतो. हा झाला 2 रेस टू y इज इक्वल टू लॉग निघून गेला आणि हा असेल x अपॉन 2. आता हा 2 इकडे काय झाला मल्टिप्लाय झाला. हा जर मल्टिप्लाय केला तर 2 × 2 4 होणार नाही बघा काय होईल ते. सो 2 × 2 रेस टू y इज इक्वल टू x. आता 2 त्याची पॉवर किती आहे 1. एक प्रॉपर्टी आहे a रेस टू m इंटू a रेस टू n इज इक्वल टू a रेस टू m प्लस n. हा 2 × 2 4 केव्हा झाला असता जर दोघांचा बेस आणि पॉवर सेम असती तर. म्हणजे हा पण 2 रेस टू y आणि हा पण 2 रेस टू y असता तो 2 किंवा डिपेंड तो आपण 4 रेस टू y पण लिहू शकतो. सध्याच्या केसमध्ये 2 रेस टू 1 असल्यामुळे इथे ही प्रॉपर्टी यूज होईल आणि हा 2 रेस टू 1 प्लस y और y प्लस 1 कोणत्याही फॉर्मॅट मध्ये लिहिला तरी चालेल कारण ऍडिशन ही कशी आहे कम्युटेटिव्ह आहे. सो आता x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला x इज इक्वल टू 2 रेस टू y प्लस 1. इट इज इनव्हर्स फंक्शन ऑफ y. आता त्याला डिफरन्शिएट केला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y. सो dx अपॉन dy इक्वल टू d बाय dy ऑफ फंक्शन 2 रेस टू y प्लस 1. आता जसं एक फॉर्म्युला होता बघा d बाय dx ऑफ a रेस टू x असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह असतो a रेस टू x इंटू लॉग a. अदर दॅन e असेल तर एक्सपोनेन्शियल चा हा डेरिव्हेटिव्हचा स्टँडर्ड फॉर्म्युला. इथे पण a च्या जागेवर कोणती व्हॅल्यू आलेली आहे 2 तर इथे घ्यावं लागेल 2 रेस टू x इंटू लॉग ऑफ 2. बघा हा 2 रेस टू काय जे असेल ते y प्लस 1 इंटू लॉग ऑफ 2 आणि पुढे परत y प्लस 1 हे फंक्शन असल्यामुळे परत त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉम्पोजिटची प्रॉपर्टी. नेक्स्ट स्टेप 2 रेस टू y प्लस 1 इंटू लॉग 2. आता इथे y चा डेरिव्हेटिव्ह किती 1 1 चा डेरिव्हेटिव्ह किती 0 तो लिहित नाही हा इंटू 1 1 नी मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही. आता बघूया ही जी आलेली व्हॅल्यू आहे 2 रेस टू y प्लस 1 ही कोणाची किंमत आहे हो तर ही किंमत आहे x ची. हे बघा हे 2 रेस टू y प्लस x इंटू लॉग 2 इंटू 1 म्हणजे काय लॉग 2. हे मिळालं dx अपॉन dy. आता लास्टच्या स्टेप मध्ये त्याचं रेसिप्रोकल dy अपॉन dx 1 अपॉन dx अपॉन dy. सो 1 अपॉन x लॉग 2 हे त्याचं फायनल आन्सर. ओके. इथे हा एक्सरसाइज